बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद हृदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री सद्गुरुचे ते नमस्करण आता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. हंस ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतमाई बंडोबा केरवा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. तर 15वे महापुरुष सच्चिदानंद रोहिदास बाबा यांना कोटी कोटी साष्टांग दंडवत. तर त्यांच्या कृपेने हा चाललेला विचारसागर ग्रंथ, त्यांनी दिलेलं नामचिंतनाने अंतकरण शुद्धी होते आणि अंतकरण शुद्धी झाल्याच्या नंतर महावाक्य म्हणजेच नाम आहे आणि त्या नामाचं चिंतन त्यालाच आजपा जप असं म्हणतात. आणि ते नामचिंतन आपण केल्याच्या नंतर अंतकरण शुद्धी होते. अंतकरण शुद्धी झाल्याच्या नंतर मग आपल्याला जे काय आपले संशय राहतात तर ते संशय काढण्यासाठी, संशय म्हणजे असंभावना आणि विपरीत भावना, त्या असंभावना आणि विपरीत भावना घालवण्यासाठी विचारसागर पंचीकरण वरती प्रभाकर याची जरुरी आहे. ज्यांना असे संशय येत असतील म्हणजे प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना, तर याच्यासाठी या श्रवण मनन निदर्शनाची आवश्यकता आहे. तत्व पदार्थ शोधन करून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे ध्यानात घेतलं पाहिजे. तर त्यासाठी या शंकेचा अनुद आहे सिद्धांत मताने कारणादेशाचा संभव. मंद अंधकारात दोरी पडली असल्यामुळे येते काहीतरी लांबट पदार्थ पडलेला आहे असे दोरीचे सामान्य ज्ञान होते. आणि ही दोरी आहे असे विशेष रूपाचे ज्ञान नसते. दोरीवर आपल्याला ज्यावेळेस सर्प दिसतो त्यावेळेस इथं काहीतरी पडलेलं आहे हे सामान्य ज्ञान. आणि दोरीचं अज्ञान म्हणजे इथं काय आहे याचं ज्ञान नसणे. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय होतोय तर भ्रम होतोय म्हणले. म्हणजे अधिष्ठानाची सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असते आणि तेव्हाच आपल्याला भ्रम होऊ शकतो. हे अज्ञान अध्यासाचे कारण आहे. तर हे अज्ञान जे आहे ते अध्यासाचं म्हणजे भ्रम होण्याला कारण आहे. भ्रम कशामुळे होतो म्हणून सांगतात, तर दोरीचं स्पष्टपणे ज्ञान नसल्यामुळंच आपल्याला भ्रम होतोय. पण इथं काहीतरी पडलेलं आहे, पण काय पडलेलं आहे याचं ज्ञान नाही. याच्यावरून आपल्याला हा भ्रम झालेला आहे की दोरी असताना सर्प दिसतोय. तसंच आपल्याला आपण स्वयंप्रकाशानंद, आपला जो आत्मा आहे तो स्वयंप्रकाशानंद आस्तिभाती प्रिय रूपानं भरून उरलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला महावाक्याचा बोध म्हणजे नामचिंतन दिलं जातं आणि तुमचाच आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान आहे, असंच महावाक्याचं म्हणणं आहे. तर महावाक्य आपल्याला स्वतःचं दृढ अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी सद्गुरू आपल्या कानाशी त्याचं श्रवण आपल्याला करतात. आणि श्रवण झाल्याच्या नंतर मग आपल्याला जर शंका उत्पन्न होत नसेल तर असा उत्तम अधिकारी आहे. तर उत्तम अधिकाऱ्याला संशय येत नसतात, परंतु असणारं मध्यम आणि कनिष्ठ अधिकारी असतात त्यांना अशा शंका येतात. त्यांच्या शंका घालवण्यासाठी विचारसागर, पंचीकरण, वृत्ती प्रभाकर, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता वगैरे, ब्रह्मसूत्रे, उपनिषदे असे ग्रंथ आहेत. आणि ते ग्रंथ आपण पाहावे लागतात. आणि आपला जो झालेला आपल्याला अध्यास आहे, भ्रम आहे, तर आपल्याला प्रमाणावर शंका येते की साधू संतांनी तीर्थयात्रा करायला सांगितलं का, कर्म करायला सांगितलं का, उपासना करायला सांगितली का, ज्ञान समजून घ्यायला सांगितलं, असे अनेक प्रकारचे याच्यामध्ये प्रश्न आहेत. तर ज्यांचं अंतकरण शुद्धी झालेले आहे, ज्यांची कर्म उपासना पूर्ण झालेली आहे, ज्यांची कर्म उपासना पूर्ण होऊन ज्यांचा मलविक्षेप गेलेला आहे, मलविक्षेप गेल्याच्या नंतर आपला हा आवरण दोष, देह मीच आहे, मी आणि माझे ही आठवण विसरले जायचे, अंतकरण तोची संन्यासी जाण पारता निरंतर, या ओळीप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात, मी आणि माझं ज्यांचं जात नाही त्यांच्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. आणि मग प्रमाणावर असलेल्या असंभावना, प्रमाणावर येणारा संशय, पुन्हा सिद्धांतावर येणारा संशय. सिद्धांत असा आहे की प्रेमे म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे आपल्याला वेदानं, शास्त्रानं सर्वांनी सांगितलेलं आहे. परंतु त्याच्यावर संशय निर्माण होतो, तो असणारा मननाने निवृत्त होतो. आणि विपरीत भावना, देह मी आणि देहासंबंधी माझे, ही विपरीत भावना आहे. तर ती विपरीत भावना असणाऱ्या निधिध्यासनाने जाते. असं दृढ अपरोक्ष ज्ञान आम्हाला होणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान झाल्याच्या नंतर मग
आपल्याला भगवत चिंतन करण्यासाठी आपल्याला भगवत चिंतन होतं आपलं पुन्हा. आपणच आपलं स्वरूप जे आहे ते परमात्म स्वरूप आणि तेच आपलं स्वरूप आहे, असं वरतीच्या द्वारे ज्ञान करून घेणं गरजेचं आहे. तर म्हणून म्हणले ब्रह्म स्वयंप्रकाश म्हणजे ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान राहणे शक्य नाही. तर शंकाकार असं म्हणतंय, की आत्मा तर स्वयंप्रकाश आहे. ब्रह्म हे स्वयंप्रकाश आहे आणि त्याच्या ठिकाणी सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान राहणं शक्य नाही. जसा अंधाराचा आणि प्रकाशाचा विरोध असतो. अंधार हा सूर्याच्या प्रकाशापुढं अंधार येऊ शकत नाही. त्याप्रमाणे ब्रह्म स्वयंप्रकाशित असल्यामुळं ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही म्हणतो आणि त्याप्रमाणे ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहणे शक्य नाही. म्हणून कारण अध्यास संभवत नाही. हे पूर्वपक्षीचे म्हणणे. पूर्वपक्षी म्हणतो की बाबा तिथं अज्ञान राहू शकत नाही. कारण परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे आणि स्वयंप्रकाशापेक्षा अज्ञान कसं राहील? त्याच्यामुळं मग असणारा हा अध्यास होत नाही म्हणतो पूर्वपक्षी. परंतु सिद्धांती म्हणतात की असा आपल्याला भ्रम होऊ शकतो, अध्यास होऊ शकतो आणि तसा अध्यास झाला म्हणून तर आपल्या पाठीमागे जन्ममरण लागलं. जन्ममरण चुकवण्यासाठी त्या परमात्म स्वरूपाचं आपल्याला चिंतन होण्यासाठी त्याच्या ज्ञानाची गरज आहे. आता बरेच जण असं म्हणतात की ज्ञानाची गरज नाही, नामचिंतनच करावा. आता आम्हीही याच संप्रदायाचे आहोत. आम्हालाही नाम दिलेला आहे. परंतु आपल्याला नाम देऊनही माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं वाटत नाही आणि मी आणि माझं जात नाही. आणि आपण इकडं आम्हाला सर्व कळालं. तर आम्हाला सर्व कळालं, आम्ही ज्ञानी आहोत. आम्हाला गरज नाही म्हणतात, शास्त्राची गरज नाही म्हणतात. आता शास्त्राची गरज कोणाला नाही? तर ज्याला आत्मस्वरूपाचं दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे त्याच्यासाठी शास्त्राची गरज नाही. परंतु ज्यांना शंका उत्पन्न होतात त्याच मग तुम्हाला सांगितल्या प्रमाण असंभावना आणि प्रेमी असंभावना आणि त्या असंभावना आणि विपरीत भावना ज्यांना झालेल्या असतील त्यांनी संशय घालवण्यासाठी ह्या शास्त्राची गरज आहे. तर मग आता या शंकेचं समाधान असं आहे की आत्मा स्वयंप्रकाश म्हणजे ज्ञानरूप आहे हे खरे, पण त्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकतं. तर ते म्हणले की हे जगत्रय मग कुठं राहिलेलं आहे? परमात्मा स्वरूपावर जर अज्ञान नाही तर मग हे कुठं राहिलेलं आहे? हे जगत्रय मायासहित हे सगळे जीव परमात्मा स्वरूपावरच आहेत. मग अज्ञान आहे आत्म्याचे सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी नाही. आत्मस्वरूपाचं किंवा ब्रह्मस्वरूपाचं जे सामान्य ज्ञान आहे ते असणारं अज्ञानाच्या विरोधी नाही. तर झोपेमध्ये मी काय जाणत नव्हतो अशी जी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. यावरून अज्ञान आहे असे सिद्ध होते. झोपेतून जागा झालेला मनुष्य एवढा वेळपर्यंत मी काय जाणत नव्हतो असे सुखाने निजलो होतो अशा तऱ्हेचा अनुवाद करतो. काही न जाणणे हे अज्ञान व सुखाने निजलो होतोय आत्मस्वरूपाचे ज्ञान. पण हे आत्म्याचे ज्ञान काय जाणत नव्हतोय अज्ञानाच्या विरोधी नसून उलट त्या अज्ञानाचे आत्म्याकडून प्रकाशन होते. झोपेमध्ये सुखाची अज्ञानाची जी प्रतीती तिचा जागे झाल्यावर तो अनुवाद करतो. जागृतीमध्ये ज्ञानाची साधने अंतःकरण आणि इंद्रिय ही आहेत, पण झोपेत त्यांचा लय आहे. मग काही जाणत नव्हतो या अज्ञानाचे प्रकाशन कोणी केले? तर ते प्रकाशन अविद्यावृत्तीद्वारा चैतन्याकडूनच झाले. जर आत्म्याचा आणि अज्ञानाचा विरोध असता तर झोपेमध्ये अज्ञानाची प्रतीती आली नसती. आत्म्याचा आणि अज्ञानाचा जर विरोध असता तर झोपेमध्ये अज्ञानाची प्रतीती आली नसती. म्हणजे अज्ञान आहे असं आपल्याला कळलंच नसतं. मग म्हणजे आत्मस्वरूप ज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते. म्हणून आत्म्याचे सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही. आत्म्याचं सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही. विशेष स्वरूपाचे ज्ञान आत्म्याच्या विरोधी आहे. विशेष स्वरूपाचे ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. सर्व व्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य आणि अंतःकरणवर्ती प्रतिबिंबित झालेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य. सद्गुरूने आपल्याला ज्यावेळेस नामचिंतन दिलं जातं त्यावेळेस आपल्या वृत्तीमध्ये अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे असं आपल्या वृत्तीला जे ज्ञान होतं ते विशेष ज्ञान आहे. आणि विशेष ज्ञानानं अज्ञान जात असतं.
म्हणून उदाहरणार्थ लाकडामध्ये अग्नी असतो, पण तो अग्नी लाकडाला जाळू शकत नाही व अंधकाराचा नाश करू शकत नाही. तोच लाकडामध्ये असलेला अग्नी घर्षणापासून प्रगट होऊन वातीस किंवा दुसऱ्या पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा नाश करतो. त्याचप्रमाणे व्यापक चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. व्यापक चैतन्यावरच सर्व जगत्रय आहे किंवा या चैतन्यावरच अज्ञान राहतं. तर पण संत संगतीत राहून श्रवणाद्वारे अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती झाल्यानंतर त्या अहम ब्रह्मास्मी अशा वृत्तीत प्रगट झालेले जे विशेष चैतन्य, ते विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. म्हणजे विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी आहे. म्हणजे मी कोण आहे हे जी कळत नाही, मी कोण आहे याचा करावा विचार, जे काही प्रमाण आहे त्याप्रमाणे मग आपण स्वतः कोण आहोत ते समजून घेण्यासाठी पंचीकरणाने विचारसागर, मग आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत असं ज्ञान होईल. तेच श्री गुरुने आपल्याला अनुग्रहाच्या द्वारे सांगितलेलं असतं. आणि अनुग्रह दिला याच्यासाठीच की तुम्ही कोण आहे ते ओळखण्यासाठी. मग आपण कोण आहेत हे, मी कोण आहे हे कळत नाही, हेच अज्ञान आहे. आणि हेच अज्ञान त्या स्वरूपावर राहू शकतं की मी कोण आहे हेच कळत नाही आपल्याला. मी कोण आहे म्हणजे देहासहित मी ब्रह्म आहे असं नाही, तर देह वेगळा आणि ब्रह्मस्वरूप म्हणजे ते वेगळं आहे. कारण देहाचा आणि ब्रह्माचा काही संबंध येत नाही. त्यासाठी एक दृष्टांत आहे. एक मनुष्य घोड्यावर बसून जात आहे आणि एक मनुष्य गादी डोक्यावर घेऊन चालत आहे. आता तुम्ही सांगा, गादी डोक्यावर घेऊन चालणारा मनुष्य आणि घोड्यावर बसलेला मनुष्य यांचा म्हणजे तात्पर्यानं काही संबंध नाही. पण हे दोघ जण, एक घोडा घेऊन बसून घोड्यावर बसून चाललेला मनुष्य समोर जात आहे आणि गादी डोक्यावर घेऊन जाणारा माणूस पाठीमागून जात आहे. तर ज्यावेळेस लोकांनी पाहिलं त्यावेळेस त्यांना असं वाटलं की हा गादी घेऊन जाणारा माणूस ह्यांचा गडी असला पाहिजे, सेवक असला पाहिजे आणि हा मालक असला पाहिजे, असा अर्थ लावला. आणि असा अर्थ लावल्याच्या नंतर मग पुढे गेल्यावर त्यांनी काय केलं, त्या घोड्यावरला मनुष्य उतरला आणि तिथेच एक नदी होती, त्या नदीवर घोडं धुवायला सुरुवात केली त्यांनी. घोडं पाणी होतं, त्या पाण्यानं ते घोडं धुवू लागला. आणि हा गादी घेऊन जाणारा मनुष्य होता, त्यानं ती गादी असणार तिथं टाकली आणि आराम, त्याने सुद्धा म्हणला थोडा आपण आराम करू, इथं बसला, गादी टाकली आणि गादीवर बसला. त्यावेळेस लोकांनी असा अर्थ लावला की हा मालक, गादीवर बसलेला हा मालक असला पाहिजे आणि जो असणार ह्या घोड्याला धुतोय तर तो गडी असला पाहिजे. आता बरोबर आहे की नाही? ज्या वेळेस हा मनुष्य घोड्यावर बसतोय त्यावेळेस लोकांना तो मालक वाटतोय आणि गादी घेऊन जाणारा माणूस डोक्यावर गादी घेतलेली त्यावेळेस तो सेवक वाटतोय. पण ज्या वेळेस घोडं धुतोय मनुष्य त्यावेळेस तो गडी वाटतो आणि गादीवर बसणारा मनुष्य मालक वाटतो. आता तुम्ही सांगा, याचा अर्थार्थी ह्या दोघांचा काही संबंध नव्हता. कारण तो घोडं घेऊन जाणारा मनुष्य वेगळा आणि गादीवर बसून जाणारा मनुष्य वेगळा, गादी डोक्यावर घेऊन जाणारा मनुष्य वेगळा. परंतु लोकांनी अर्थ कसा लावला आणि तशाच पद्धतीनं हा दृष्टांत आहे, त्याच पद्धतीनं हे देह आणि आत्मा यांचा अर्थार्थी काही संबंध नाही. ध्यानात घ्या, कारण आत्मा तितका वेगळा आहे. आणि जसं की हा घोड्यावरला मनुष्य आणि गादी घेऊन जाणारा मनुष्य यांचा काही संबंध नसताना संबंध लावत होते, तसे आपण हा असणारा देह, देह माझा, देह मी, असा आपण संबंध लावतो. तर आपण आत्मस्वरूप आहोत, आपण वेगळे आहोत. तर हे ध्यानात घेतलं पाहिजे की आपण या देहाचा ना आपला काही एक संबंध नाही. मग तुम्ही म्हणता देह नसल्यावर कार्य करता येईल का? तर त्याच्यासाठीच देवानं आपल्याला देह दिला, त्याच्यासाठीच आपल्याला ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण पंचक, आपल्याला हे सर्व सूक्ष्म देह दिलेला आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला कार्य करायला सांगितलेलं आहे. तसं आत्म्याचा आणि देहाचा इतका असणारा कसल्याही प्रकारचा संबंध नाही. म्हणून आपला आत्माच सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीचं ज्ञान आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून असणारं जे विशेष ज्ञान आहे ते अज्ञानाच्या विरोधी आहे. अहम ब्रह्मास्मी अशा वर्तीत प्रकट झालेले जे चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. ही अवच्छेदवादाची रीती आहे. काय म्हणले ते? वृत्तीत प्रकट झालेले चैतन्य
ते अज्ञानाच्या विरुद्ध आहे, ही अवचेतवादाची रीती आहे. आणि अहम ब्रह्मास्मी अशा वृत्तीमध्ये प्रतिबिंब झालेले जे चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे, अशी आभासवादाची रीती आहे. आता आभासवादाची रीत आणि अवचेतवादाची रीत याच्यामध्ये काय फरक आहे ते पहा. अवचेतवादाच्या दृष्टीने अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य. अवचेतवादी काय म्हणतात? चैतन्यामुळं अज्ञान जातं. आणि आभासवादी म्हणतात की त्याला वृत्ती साह्य आहे. वृत्तीला साह्य चैतन्याचं हे अवचेतवादी म्हणतात आणि आभासवादी म्हणतात वृत्तीला साह्य चैतन्याचं आहे. असा दोन्हीमध्ये फरक आहे. तर हा दोन्हीतला फरक आपण विचारसागर चांगला बघून ध्यानात घ्या. तर अवचेतवादी केवळ बुद्धी अवचेतक न मानता बुद्धीत चैतन्याचा आभास मानतात, ते आभासवादी. त्या आभासवादीच्या मतामध्ये सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी नाही. तर वृत्ती सहित आभास किंवा आभासासहित वृत्ती अज्ञानाच्या विरोधी आहे. वृत्ती सहित आभास किंवा आभासासहित वृत्ती अज्ञानाच्या विरोधी आहे. केवळ चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी असतं तर अज्ञान तिथं राहिलंच नसतं. सूर्योदय झाल्यानंतर सूर्याचा घरातही प्रकाश पडतो आणि बाहेर ऊन पडलेला दिसते, तोही प्रकाश सूर्याचाच आहे. त्याप्रमाणे वृक्ष पाषाणादिकामध्ये चैतन्य आहे व जीवाच्या ठिकाणी जीवत्व येण्याला बुद्धीमध्ये प्रतिबिंबी चैतन्य आहे. वृक्ष पाषाणापेक्षा जीवाच्या ठिकाणी चैतन्याचे प्रकाशन अधिक स्पष्ट आहे. आता वृक्ष पाषाणादिक सर्वत्र व्यापक असं चैतन्य आहे, पण तिथल्या चैतन्य वेगळं आहे. वेगळं म्हणजेच तिथं त्यांना अंतकरण किंवा सूक्ष्म देह अंतकरण नसल्यामुळं तिथं त्यांना तेवढीशी जाणीव होत नाही. पण मनुष्य शरीरामध्ये आपल्याला अंतकरण दिल्यामुळं किंवा सूक्ष्म देह दिल्यामुळं तिथं असणारं जे चैतन्य प्रगट आहे, त्या चैतन्यामुळं म्हणजे आपल्याला साधन दिलेलं आहे देह, आणि त्या देहामध्ये जे तुम्हाला सूक्ष्म देह दिलेला आहे, सूक्ष्म देहामध्ये 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांच्याद्वारे आपण कर्म चांगल्या पद्धतीने करू शकतो, विचार करू शकतो. वृक्ष पाषाणापेक्षा जीवाच्या ठिकाणी चैतन्याचे अधिक स्पष्ट प्रकाशन आहे. म्हणजे जीवाला मी करता भोगता असे आत्म्याचे ज्ञान आहे. तर आपण काय करून ठेवलेलं आहे की आपणच करते भोगतेत, म्हणजे आत्माच करता भोगताय असं आपण करून ठेवलेलं आहे. पण करता भोगता अंतकरण आहे, शरीराच्या द्वारे हे कर्तभोक्तेपणा आपल्याला कळतो आहे. ज्याप्रमाणे सूर्याच्या घरातील प्रकाशाने तरणाधिक जळत नाही. सूर्याच्या प्रकाशानं तरणाधिक गवत वगैरे जळत नाही, परंतु तोच सूर्याचा प्रकाश सूर्यकांत मणी जर घेतला आणि त्या म्हणजे बहिर्गोल काच असतो ना, तो काच जर घेतला तर तो सूर्याचा प्रकाश असणारा ते तृण गवत जाळू शकतो. त्याप्रमाणे आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तर त्या विशेष ज्ञानाने आपलं अज्ञान जातं. म्हणजे मी कोण आहे हे जे आपल्याला कळत नव्हतं ते ज्ञान व्हायला लागतं. अशा पद्धतीनं आपल्याला सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान हे ध्यानात घ्यावं लागतं. तर अध्यासाचं कारण हे आहे, अज्ञान हे सर्व अध्यासाचे कारण आहे, सिद्ध झालं. अज्ञान काय हे अध्यासाचं कारण आहे हे सिद्ध झालं. म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान असावं लागतं. आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने निवृत्त होते म्हणून ते अध्यस्त आहे, सिद्ध झाले. आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने निवृत्त होतं अज्ञान, आणि म्हणून असणारं ते आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने निवृत्त होते म्हणून अध्यस्त आहे, सिद्ध झाले. म्हणजे अध्यस्त मिथ्या पदार्थामुळे अधिष्ठानाच्या ठिकाणी एकिंचितही बदल होत नाही. दोरीवर बसलेल्या सर्पामुळे दोरी विषारी होत नाही, किंवा दोरी सुगंधी माला आहे असं जरी वाटलं तरी तिथं सुगंध येत नाही. अध्यस्त पदार्थांचा अधिष्ठानाशी काही एक संबंध नसतो. तर ज्याच्यावर ज्याचा भ्रम व्हायलेला आहे, आता तुम्हाला दोरीवर सर्पाचा भ्रम होतोय, मग दोरी असणारा सर्प दिसला म्हणून ती दोरी विषारी होत नाही त्या सर्पामुळं. किंवा त्याच्यावर एखाद्या तुम्हाला पुष्पाची माला ठेवलेली आहे, तर त्याच्यावर जर तुम्हाला भ्रम होत असेल मालाचा, तर तिथं काही सुगंध येत नाही. म्हणजे हा सगळा काय आहे, अध्यास आहे. अध्यास म्हणजे भ्रम. हे फक्त दोरीचं अज्ञान असल्यामुळं किंवा त्या सुगंधी मालेचं अध्यास असल्यामुळं आपल्याला तिथं सर्प म्हणजे दोरी विषारी झाली नाही, किंवा तिथं मला असे वाटलं तर सुगंध उत्पन्न झाला नाही. तर यावरून ध्यानात ठेवा की असणाऱ्या आत्मस्वरूपावर हे जगत निर्माण झालं म्हणून जगतामध्ये कसल्याही प्रकारचा जे जगत आहे ते भासमान आहे.
तर आद्यस्थ पदार्थांचा अधिष्ठानाशी काही एक संबंध नसतो. याच्यावरून आत्मस्वरूपावर जरी जगत भासत असलं तरी त्याचा या अधिष्ठानाशी म्हणजे या जगताचा अधिष्ठानाशी काही एक संबंध येत नाही, हा भ्रम आहे. तर या सिद्धांताप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानागर तत्कार्य जगत जरी प्रतीतीला आले तरी त्यामुळे आत्मा एकिंचितही विकारी होत नाही. आत्म्याला कसल्याही प्रकारचा विकार लागत नाही. म्हणून ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे किंवा श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये लिहिलेलं आहे. ते तुम्हाला आपण श्लोक सांगतो की काय श्लोक आहे तो? आत्म्याला म्हणजे अग्नी जाळू शकत नाही वगैरे तो. नैनम चिंतन्ति शास्त्राने नैनम दहती पावकन चैनम क्लेंदेन त्यापनो शोषती मारुतस. हा जे श्लोक आहे त्याच्यामध्ये आत्मा जे आहे तो परमात्माचा आहे आणि त्याला अग्नी जाळू शकत नाही किंवा त्याला पाणी भिजू शकत नाही, त्याला वारा सुकू शकत नाही. अशा प्रकारचा तो आत्मा आहे, तो भगवान परमात्मा आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे. तर हे आपल्याला महावाक्य सांगतं. हे महावाक्य ज्यांनी अनुग्रह घेतला असन त्यांनी डोक्यात घ्यावं की काय अनुग्रह आहे. तर तो देवच आपण आहोत असा अनुग्रह आपल्याला दिलेला आहे. तर हे वेदाचं विचाररूप महावाक्य आहे. याला विचाररूप महावाक्य म्हणतात वेदाला. आणि कानानं ऐकतो ते आपण तेही महावाक्य आणि हेही महावाक्य. तर दोन्ही महावाक्याचा विचार ज्यावेळेस करावा त्यावेळेस आपल्याला दृढ अपरोक्ष ज्ञान होतं आणि आपल्या असंभावना आणि विपरीत भावना जातात आणि आपल्याला सच्चिदानंद आत्मा भरमरूप आहे असं ज्ञान होतं. तर मग आत्मा एकिंचितही विकारीने होत नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी जरी सामान्य विशेष भाव प्रतीतीला आले तरी आत्मा निर्विशेष आहे तसाच असतो. या दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान मुळीच नाही, भ्रांताच्या दृष्टीने मात्र अज्ञान आहे. ज्यांना भ्रम झालेला आहे त्यांच्या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने अज्ञान आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे हेही म्हणणे बरोबर आहे. जीवाच्या दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हेही म्हणणे बरोबर आहे. प्रत्येक जीवाला मी मनुष्य आहे असे ज्ञान आहे व ते आत्म्याचेच ज्ञान आहे. प्रत्येकाला वाटतं का नाही मी मनुष्य आहे म्हणून. आता आपल्याला खात्रीशीर आपण कोण आहोत हे ज्ञान कळण्यासाठी हे मी मनुष्य आहे असं जे वाटतं किंवा मी आहे हे सामान्य ज्ञान आहे. मी प्रत्येक मनुष्य मी म्हणतो की नाही. तर मी म्हणणं हे सामान्य ज्ञान आहे आणि हेच अज्ञान राहू शकतं आत्मस्वरूपावर. प्रत्येक जण म्हणतो मी आहे, मी मनुष्य आहे, मी ह्या जातीचा आहे, मी ह्या वर्णाचा आहे वगैरे असं जे काय बोलून दाखवतो. तर मी आहे असं जे वाटतं तेच सामान्य ज्ञान आहे. आणि मग गुरुनं महावाक्य दिलं की मी ब्रह्मस्वरूप आहे, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे. हे जे ज्ञान आहे ते विशेष ज्ञान आहे आणि हे विशेष ज्ञान ही ज्ञान गिळून गावा गोविंदा गा. आता हे सामान्य ज्ञान काय विशेष ज्ञान काय हे समजून न घेता बरेचसे जे काय उर्मट मनुष्य असते ज्यांना काय याच्यातलं कळत नसेल, ज्यांना शास्त्र काय हे कळत नाही, ब्रह्म काय ते कळत नाही, आत्मस्वरूप काय ते कळत नाही, ते बरेचसे काही शब्द वापरतात की बाबा ज्ञानाची गरजच नाही. अहो ज्ञान नसेल तर आपल्याला हे कसं कळेल. ज्याला ज्ञान आहे म्हणून तर तो बोलतो आणि ते म्हणतात की ज्ञानाची गरज नाही म्हणतात. फक्त म्हणतात नाम चिंतन केलं की झालं. अरे बाबा हो, माय बापा हो, तुम्ही कशाचं चिंतन करताय हे तर आपल्याला कळणं गरजेचं आहे. मी बरेचशा लोकांचं ऐकतोय, बरेचशा लोकांचं मी आपल्याकडं ग्रुप आहेत बरेच, त्या ग्रुपवर सुद्धा येत आहे की ज्ञानाची गरज नाही. अहो ज्ञानाची गरज नाही. तुमची कोणची गोष्ट होती बिना ज्ञानानं. बिना ज्ञानाशिवाय कुठलीच गोष्ट चालत नाही. साधं आपल्याला हर एक गोष्टीचं व्यावहारिक ज्ञान असेल तर व्यवहारामध्ये सफलता आहे. तसं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान नसेल तर आपण चिंतन कोणाचं करतो. आपण नामाचं चिंतन करतो हे तरी आपल्याला कळायला पाहिजे. महावाक्य काय आहे हे तरी कळायला पाहिजे. महावाक्याची काय जरुरी आहे हेही कळायला पाहिजे. अनुग्रह द्यायला कशामुळे दिला सद्गुरूने अनुग्रह. तर ते असे विपरीत शब्द वापरतात की ज्ञानाची गरज नाही. तर ज्ञान अगोदर समजून घ्यावं लागतं. ज्ञान कळून घेतल्याच्या नंतर मग असणारा या ज्ञानाचा गर्व राहू नये. मी स्वतःला मी लईच ज्ञानी आहे असं वाटू नये. याच्यासाठी ज्ञान झाल्यावर ज्ञान गिळून गावा गोविंदा गा असं शास्त्र आहे. आणि मग ओरिजिनल भक्ती ज्ञान झाल्यावर ओरिजिनल भक्ती असते.
आणि ज्ञान झालं तरच ती भक्ती होऊ शकते, अन्यथा होत नाही. आपण कोणाचं भजन करायलो? मी देह आहे, मी आहे म्हणजे माझं चिंतन म्हणजे कोणाचं चिंतन करतो आपण याचं ज्ञान असणं गरजेचं आहे की नाही? मग आत्मस्वरूपाचं ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे. ते म्हणतात आपल्याला कशाची गरज नाही म्हणजे सवड काढतात सवड. कारण शास्त्र बघायचं नाही, चिंतन करायचं नाही, ज्ञान समजून घ्यायचं नाही आणि ज्ञान व्हायच्या अगोदरच ज्ञानाची गरज नाही असं म्हणतात. म्हणजे ह्यांना ड्युटी करायच्या अगोदरच पेन्शन पाहिजे. नोकरी करायची नाही 60 वर्षे पूर्ण. 60 वर्षे ड्युटी झाल्याच्या नंतर जी पेन्शन मिळते ते ड्युटी झाल्यावर मिळत असते. हे नोकरी लागायच्या अगोदरच ह्यांना नुसता अनुग्रह झाल्याबरोबरच आम्ही ज्ञानी आहोत. आम्हाला ज्ञान झालं ह्याच्याशिवाय दुसरी कशाची जरुरी नाही. अशा प्रकारचे वाक्य ऐकायला मिळत आहेत. माय-बापा होय अनंत कालाचा अध्यास झालेला आहे आपल्याला. अनंत कालापासून भ्रम झालेला आहे. हे काय तात्काळ लगेच निघत नसतो. पण आता चलो असो, आपल्या त्याच्याशी काही देणं घेणं नाही. प्रत्येक जीवाला मी मनुष्य आहे असे ज्ञान आहे, ते आत्म्याचे ज्ञान आहे. त्या ज्ञानाला सामान्य ज्ञान म्हणावे. आस्ती-भाती, प्रिय, कुटस्थ, नित्य, मुक्तादी आत्म्याचे स्वरूप आहे. त्यापैकी जीवांना फक्त अस्तित्व म्हणजे मी आहे एवढेच आत्म्याचे सामान्य ज्ञान आहे. व कुटस्थ नित्य मुक्त अशा विशेष रूपाने आत्म्याचे ज्ञान नाही. म्हणजे माझा आत्मा कसा आहे तर नित्य आहे, कुटस्थ आहे, मुक्त आहे अशा विशेष रूपाचं ज्ञान नाही. म्हणजे विशेष रूपाने अज्ञात व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यास म्हणजे भ्रम घडणे संभवनीय आहे. तर तसेच आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही मानले नाहीत म्हणून आत्मा निर्विशेष आहे या सिद्धांतालाही बाध येत नाही. सिद्धांत मताने कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्ष सिद्धी. काय म्हणले? सिद्धांत मत सांगायला लागलेत की कर्मानं मोक्ष होत नाही, ज्ञानानं मोक्ष होतो. आणि ते पाठीमागे शंकाकार म्हणत होते की आपण कर्मानं मोक्ष होतोय मग तुमच्या ज्ञानाची काय गरज आहे? इथं सुद्धा शंका तशीच घेतलेली आहे आणि तसेच शंकाकार आहेत. जगामध्ये आहेत भरपूर, संप्रदायामध्ये आहेत भरपूर. ज्ञानाची गरज नाही म्हणणारे. तर ज्ञानाशिवाय तुमचं कुठलंच कार्य होत नाही, व्यवहारिक सुद्धा कार्य होत नाही. तुम्हाला घरामध्ये कसं वागायचं याचं ज्ञान असावं लागतं व्यवहारामध्ये. रस्त्याने चालला तर त्याचं ज्ञान कसं असावं लागतं. किंवा असणारं कुणाला आपण काय बोलतो त्याचं ज्ञान असावं लागतं. काय खावं काय खाऊ नये याचं ज्ञान असावं लागतं. मग सगळ्या गोष्टीला ज्ञानाची गरज आहे आणि आत्मस्वरूपाला ज्ञानाची गरज नाही का? म्हणून असणारं हे ध्यानात न घेता बोलणारे मंडळी. बरेच मंडळी आहेत की बाबा ज्ञानाची गरजच नाही म्हणते, तर आपल्याला गुरुनं नामचिंतन दिलं की नामचिंतन करा. अरे तुमच्या हातामध्ये मुठीनं घेऊन टाकलं काय तोंडामध्ये तर ते ठीक आहे, समजा तुम्ही गुरुवर भरवसा ठेवला, सद्गुरूवर, सद्गुरू खरंच सांगतायत. पण त्याची चाचपणी करून बघण्यासाठी आपल्याला शास्त्र आहे. पंचीकरण, विचारसागर, वरती प्रभाकर, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, उपनिषद हे सर्व काय सांगतात की तुमचा आत्मा ब्रह्मरूप आहे. मग आता तुमचा आमचा आत्मा जर ब्रह्मरूप असेल तर कसा ब्रह्मरूप आहे तर हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि तेच कळण्यासाठी या शास्त्राची गरज आहे किंवा शास्त्र आपल्याला काय करतंय दाखवून देतंय, दृढ अपरोक्ष ज्ञान करून देतंय. दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यावर मग तुम्हाला चिंतन अजपा जपणे उलट प्रणतन तेथेही मनाचा निर्धार असे. ही जी प्रमाण माऊली ज्ञानोबा सांगितलंय तुमचा आमचा प्राण श्वास भजन करतोय, श्वासच भजन करतोय. त्या श्वासाला चैतन्याचं साह्य आहे. श्वास हा जरी जड असला तरी श्वासातूनच भजन चालू आहे. आणि तिथंच तोच प्राण 21,600 वेळ जप करतोय आणि त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. त्याला लक्ष लावून यार हा गोविंदगा असं म्हणतात. तर मग ध्यानात घ्या की कर्मानं मोक्ष होत नाही. कर्मानं फक्त अंतकरण शुद्धी होते. मायबापा हो ध्यानात ठेवा. कर्मानं अंतकरण शुद्धी होते आणि अंतकरण शुद्धी झाल्यावर त्या शुद्ध झालेल्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध म्हणजे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान. ध्यानात घ्या. आणि ते आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणून म्हणले की जर आपण असणार मोक्षिच्छवान पुरुषाने काम्य आणि निषिद्ध कर्माचा त्याग करावा. पूर्व पक्षाच्या मताचा अनुवाद आहे. तर ते बरचसं काही खरं खरं सांगतात आणि एखादा पॉइंट जवळ आला का सगळं खरंय म्हणतात. पण ज्यावेळेस ज्ञान पाहिजे त्यावेळेस म्हणतात ज्ञानाची काही गरज नाही. अशी म्हणणारी बहुतेक खूप अशी मंडळी आहे की कर्म उपासनाच करावं लागते, कर्म उपासनेनेच मोक्ष होतो. आता कर्म उपासनेनं मोक्ष होतो असं कुठल्याही साधू संतांचं मत नाही. मग तुम्ही म्हणता कर्म उपासना करायची नाही का?
कर्म उपासनी याच्यासाठी करावी लागते की अंतःकरण शुद्धीचं साधन आहे. ती अंतःकरण शुद्धी झाली की मग गुरु असणारा आपला आवरण दोष, मी आणि माझा हा दोष काढून टाकत असतात. तर मोक्षेच्छेवान पुरुषाने काम्य आणि निषिद्ध कर्माचा त्यागच करावा. नित्यनैमित्तिकाने प्रायश्चित्त कर्मे करावीत. काम्य कर्माचा आणि निषिद्ध कर्माचा त्याग केल्यामुळे त्यापासून प्राप्त होणारी उत्तम लोक प्राप्ती व निचलोक प्राप्ती होणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म केल्यामुळे ती न करण्यामुळे होणारे पाप ते होणार नाही. साधारण व असाधारण प्रायश्चित्त कर्म केल्यामुळे या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील पापांचा नाश होतो. संचितातील जे पुण्य त्यांच्या फलाची इच्छा सोडल्यामुळे फल मिळत नाही. याप्रमाणे ज्ञाना वाचूनही जन्माभावरूप मोक्ष कर्माने प्राप्त होता असे पूर्व पक्षीचे म्हणणे आहे. आता पूर्व पक्षी तुम्हाला सांगतो कर्म करा म्हणतो ते सुद्धा चुकीचंच सांगतो. कशा पद्धतीने कर्म केल्यावर आपल्याला जन्माभावरूप मोक्ष मिळतो म्हणून त्यांना सिद्धांती सांगतात कशा पद्धतीने कर्म करा ते. समाधान आहे वरील शंकेचे समाधान सांगण्यामध्ये मुख्य हे लक्ष ठेवले पाहिजे की पूर्व पक्षीने प्रतिपादन केलेल्या वेदबोधित कर्माचे खंडन करायचे नाही. जे त्यांनी सांगितलं असन वेदाच्या नुसार असल त्याचं खंडन करायचं नाही, तर फक्त कर्माने मोक्ष ह्या मताचे खंडन करायचे आहे. ते म्हणतात की कर्माने मोक्ष होतो या मताचं खंडन करायचं आहे. पूर्व पक्षीचे म्हणणे नित्यनिमित्ती कर्म केले असता त्याला काहीच फल नाही, पण ते न केल्यामुळे लागणारे पाप ते लागत नाही. पापाचा प्रतिबंध हेच नित्यनिमित्ती कर्माचे फल आहे. पण हे पूर्व पक्षीचे म्हणणे चुकीचे आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात की नित्यनिमित्ती कर्माला उत्तम लोक प्राप्ती हे फल आहे. ते म्हणत होते की आपल्याला काहीच त्याचं फल नाही म्हणून. तर त्याचं फल आहे असं उत्तम लोक प्राप्ती फल आहे नित्यनिमित्ती कर्माचं. तर नित्यनिमित्ती कर्माने जन्माभावरूप मोक्ष मिळणार नाही. जर नित्यनिमित्ती कर्माला फल नसेल तर कर्म करण्यास सांगणारी वेदवाक्य निष्फळ ठरतील. कदाचित पूर्व पक्षी असे म्हणेल नित्यनिमित्ती कर्म न केल्यामुळे लागणारे पाप ते ती कर्म केल्यामुळे लागत नाही, ते तरी फलच आहे. पण हे पूर्व पक्षीचे म्हणणे चूक आहे, कारण कुठल्याही कर्माला फल हे असतेच. ते न केल्यामुळे पाप लागते हे म्हणणे चुकीचे आहे. तर न करण्याने पाप लागते असे जरी एखाद्या ठिकाणी वर्णन असले तरी त्याचा अर्थ नित्यनिमित्ती कर्माच्या वेळेमध्ये जे दुसरे कर्म करतो त्याचे ते फल आहे. तर मुलगा शाळेत आला नाही म्हणून त्या मुलाला मास्तर मारित नाही. शाळेच्या वेळी जे दुसरे काही केले त्याकरिता मास्तर मारतो. त्याप्रमाणे नित्यनिमित्ती कर्माच्या वेळी जे दुसरे कर्म केले त्यामुळे पापाची उत्पत्ती होते. नित्यनिमित्ती कर्म आपल्याला माहिती आहेत कोणचे आहेत ते, आणि त्या कर्मामध्ये नित्यनिमित्त कर्माच्या वेळे म्हणजे जे दुसरे कर्म केले त्याच्यामुळे पापाची उत्पत्ती होते असा अर्थ आहे. कर्म न करणे हा अभाव आहे. नित्यनिमित्ती कर्माच्या न करण्यामुळे म्हणजे कर्माच्या अभावामुळे भावरूप पापाची उत्पत्ती होणार नाही. भगवद्गीतेमध्ये म्हणतात नासतो विद्यते भावो, हा अध्याय 2 मधला आहे श्लोक. या श्रुतीमध्ये कथम सत सज्जा येते इत्यादी वाक्यावरून असतापासून म्हणजे अभावापासून सताची म्हणजे भावरूप पदार्थाची उत्पत्ती होत नाही. नित्यनिमित्ती कर्म न करणे हे अभावरूप आहे, त्यापासून भावरूप पापाची उत्पत्ती होणार नाही. नित्यनिमित्ती कर्माला स्वर्गप्राप्ती हे फळ मिळते असे मानलेले आहे. काही झाले तरी मोक्ष हे फल कर्माने मिळत नाही. ध्यानात ठेवायचं आपण, एवढं ध्यानात ठेवा की कर्मानं मोक्ष होत नाही, ज्ञानानं मोक्ष होतो, ज्ञानानंच मुक्ती होते. तर हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे, कारण हे ज्ञानानं मुक्ती होते म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानानं मुक्ती होते म्हणणारे वेद, ज्ञानानं मुक्ती होते म्हणणारे ब्रह्मसूत्र, ज्ञानाने मुक्ती होते म्हणणारे भगवद्गीता, तुमचा एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, हे सर्वांचंच म्हणणं आहे की ज्ञानाने मोक्ष होतो. आता आम्ही पारमार्थिक माणसं, आम्हाला ज्ञानाची गरज नाही असं म्हणतो, आणि ज्ञानाची गरज नाही जर म्हणलं तर मग कशानं मोक्ष होईल? तर आपल्याला ज्ञानानंच मोक्ष मिळतो, कर्माने मोक्ष होत नाही. कर्मानं फक्त अंतःकरण शुद्धी हे साधन आहे. तर मग असणार हे ध्यानात ठेवायचं की मग प्रारब्ध बलवान आहे का प्रयत्न बलवान आहे? तर याबद्दल अनेक लोक आपापल्या परीने भांडत असतात. प्रयत्नवादी असे म्हणतात की साधू संत शास्त्रीय पुराणे हे प्रारब्धवादी आहेत, ती लोकांना दुर्बल बनवितात, त्यांच्यामुळे देशाचे नुकसान झाले. हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. कारण साधू संत शास्त्र जर हे प्रारब्धवादी असते, जर साधू संत आणि शास्त्र जर प्रारब्धवादी असते तर ते कधी म्हणतात? प्रयत्न करून प्रारब्ध म्हणतात. प्रयत्न न करायच्या अगोदर प्रारब्ध म्हणत नाहीत. आणि तरी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष, त्याच्यापैकी अर्थ आणि काम, अर्थाला आणि कामाला प्रारब्धानं होतंय.
पण धर्म आणि मोक्ष आहे, त्या धर्माला आणि मोक्षाला प्रयत्न करावा लागतो. म्हणून तर सर्व साधू संतांनी प्रयत्न केले. साधू संतांनी सर्व वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता साधू संत होऊन गेले. त्यांनी कशासाठी प्रयत्न केले? तर हे धर्म आणि मोक्ष, धर्मासाठी आणि मोक्षासाठी प्रयत्न करा म्हणून सांगितले. कुठं म्हणतात ते प्रयत्न करू नका. पण हे कशासाठी प्रयत्न करायचे नाही? अर्थ आणि काम याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही. ते ऑटोमॅटिक जेवढं प्रारब्धामध्ये आहे तेवढं मिळतं. तुकोबराय सुद्धा म्हणले, अन्न मान धन ते प्रारब्ध अधीन. हो, प्रारब्धाच्या अधीन असणारं अन्न मान धन असतंय. तर प्रयत्न आपल्याला करावा लागतो कशासाठी? तर फक्त धर्मासाठी आणि मोक्षासाठी प्रयत्न करावा लागतो. म्हणून साधू संत असणार आपल्याला प्रयत्न करा म्हणतात आणि प्रयत्नानं मग जे ते प्रयत्नाच्या नंतर मग ते प्रारब्ध असतं. तरी सुद्धा असणार शेतामध्ये आपण जेवढे पिकं पेरतो आपण, जे की ज्वारी असेल, गहू असेल, अशा प्रकारचे जे धान्य अनेक असतात, त्याच्यासाठी ते सर्व प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यातलं गवत काढून टाकावं लागतं. खुरपावं लागतं, कोळपावं लागतं. शेतकऱ्याला सांगायची गरज नाही. ते सर्व करतात आणि त्यावेळेस ते पीक येत असतं. तसं आपल्यामध्ये गवत उगवलेलं असतं गवत. मग ते कोणचं गवत आहे? तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार रूपी हे गवत आहे. मग हे गवत असणारं आपण काढून टाकलं पाहिजे मुळासकट आणि ते ज्यावेळेस आपण काढून टाकतो, मग असणारे हे आपले शब्द, स्पर्श, रूपरस विषय, हे 5 विषय आणि हे षडविकार 6, हे 11 जणांची संगती सोडून द्यावी लागते. हे काढून टाकावं लागतं आणि ते काढून टाकल्याच्या नंतर पुन्हा असणारं सद्गुरूनं दिलेलं नामचिंतन, त्या नामचिंतनाचं ज्ञान आणि ज्ञानानं मोक्ष होतो. हे असं आपल्या ध्यानात येत असतं. प्रत्येक गोष्ट जर प्रारब्धावर आहे तर मग अमुक एक करा आणि अमुक एक करू नका असं सांगण्याचा उपयोग काय आहे? साधू संतांनी तर आपल्याला खूप काही सांगून गेले, साधू संत महात्मे. तर त्यांनी सांगितलंय आपल्याला ते ध्यानात ठेवायचं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या पैकी धर्माला आणि मोक्षाला प्रयत्न करायचा, अर्थाने आणि कामाला हे प्रारब्धानं होत असतं. म्हणून तुकोबरायाचं प्रमाण आहे, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, का सोस करी शिवाया भजमना पंढरी राया. या तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे किंवा माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, हा गा रोगू काय रोगिया आवडे दरिद्रे दरिद्रिया परी भोगी जे बळिया अदृष्ट जेने. जे असणार आपल्याला आपल्या प्रारब्धानं असणार सुख आणि दुःख, आपल्याला दुःख भोगावं वाटतं का? नाही. तरी सुद्धा ते प्रारब्धानं येतं. मान सुद्धा प्रारब्धानं येतो, दुःख सुद्धा प्रारब्धानं येतं. तर ते मान आणि हे प्रारब्धानं असतं. पण धर्म आणि मोक्ष याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. म्हणून असणार ते म्हणतात की प्रयत्न केल्यावर बघा, 2 शेतकऱ्यांनी विहिरी खणल्या तर एकाच्या शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी लागतं आणि एकाच्याला लागत नाही. तर मग ते प्रारब्धावर अवलंबून असतं असं म्हणतात. म्हणून ते म्हणले की याच्यासाठी त्यांनी एक इथं अभंग पण दिलेला आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैशीची रावेन चित्ता सुदैवे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळन भोगणे ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालो तयावरी भारण वाहवा हा संसार देवा पायी. असे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये प्रयत्नवाद्या आणि प्रारब्धवाद्या दोघांनाही उत्तर दिलेले आहे. भोगणे ते फळ संचिताचे असे महाराज म्हणतात, करणे ते फळ संचिताचे असे म्हणत नाहीत. भोगण्याच्या बाबत जीव परतंत्र आहे, करण्याच्या बाबतीमध्ये जीव स्वतंत्र आहे. तर आपल्याला काय करायचे याची स्वतंत्रता दिलेली आहे. तर त्यासाठी त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे की एका चोराने चोरी केली, त्याला कोर्टाने शिक्षा दिली. कोर्ट म्हणाले, हे चोरा आता तू पुन्हा चोरी करू नकोस. तेव्हा चोर म्हणाला, चोरी करणे किंवा न करणे हे माझ्या मनावर अवलंबून आहे, त्या बाबतीत मी स्वतंत्र आहे. शिक्षा भोगण्याच्या बाबतीत मी परतंत्र आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भोगणे ते फळ संचिताचे. यावर अशी शंका येणे संभवनीय आहे की काही संतांच्या वाक्यातून ईश्वर कृपेने प्रारब्धाचा भोग नाहीसा होतो. उदाहरणार्थ, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश होय. या एकनाथ महाराजांच्या वचनाप्रमाणे हरीच्या कृपेने प्रारब्धाचा भोग नाहीसा होतो असे दिसते. यावरून प्रारब्धाचा भोग चुकत नाही या म्हणण्याला अर्थ राहत नाही. अशी शंका येणे स्वाभाविक आहे. पण हरीच्या कृपेने प्रारब्धाचा भोग नाहीसा होतो या एकनाथ महाराजांच्या वाक्याचा अर्थ वेगळाच आहे. प्रारब्धाने नफा नुकसान होणे हे चुकणार नाही, पण त्याचा भोग म्हणजे सुखदुःखाचा साक्षात्कार होणार, तो हरीची कृपा ज्याच्यावर असेल त्याला होणार नाही. म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे आणि ज्याला असं कळतं की हा देह मी नाही, देह माझा नाही, देह पंचमहाभूताचा आहे, देह दृश्य आहे, देह दृश्य आहे याच्यावरून देह मी नाही आणि देह पंचमहाभूताचा आहे याच्यावरून देह माझा नाही, हे डोक्यात ठेवलं पाहिजे.
आता दुसऱ्याची वस्तू असताना आपण पुढीलाचे वजे आपला माता घेईजे तरीकानं दाटीचे धरा. मग याप्रमाणे नफा नुकसान होणे हा एक अर्थ, त्याच्यामुळे मनावर सुखदुःखाचा परिणाम होणे दुसरा अर्थ. तर पहिल्या अर्थाने भोग चुकत नाही असे म्हटले आहे, दुसऱ्या अर्थाने भोग नाहीसा होत असे म्हटलेले आहे. सुख दुःख साक्षात्कारी भोग असा भोग शब्दाचा दुसरा अर्थ आहे. तर ज्याला ज्ञान असतं ते म्हणतो हे माझं नाही, हे शरीराचं आहे, शरीराला सुख दुःख होत आहेत, हे अंतकरणाला कळतं चैतन्याच्या आभासामुळं, म्हणजे जीवाला कळतं. या दुसऱ्या अर्थाने एकनाथ महाराज हरीच्या कृपेने प्रसादाचा भोग नाहीसा होत असे म्हणतात. तुकाराम महाराजांचे किराणामालाचे दुकान होते, पुढे प्रारब्धाने काही आपत्ती आल्यामुळे दिवाळे निघाले. तर दिवाळे निघाले ते प्रारब्ध निघाले म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली, दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला ही व मन संसार. दिवाळे निघाल्यामुळे तुकाराम महाराजांना दुःख तर झाले नाहीच, उलट आनंद झाला. तर आम्हाला एवढे सांगायचे आहे की पहिल्या अर्थाने आनंदाचा भोग चुकत नाही, दुसऱ्या अर्थाने भोग चुकतो. या एकंदर विवेचनावरून कळून येते की भोगाच्या बाबतीत जीव परतंत्र आहे आणि करण्याच्या बाबतीमध्ये जीव स्वतंत्र आहे. अशा पद्धतीने पूर्वपक्षीच्या म्हणण्याप्रमाणे संचितातील पुण्याच्या फलाची इच्छा सोडून दिली म्हणजे फल मिळत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. प्रारब्धाप्रमाणे फल हे मिळणारच व भोगण्याकरिता जन्म घ्यावा लागणारच, म्हणून जन्म मरण चुकत नाही हे ध्यानात घेतलं पाहिजे. अज्ञानी जीवाची फल भोगण्या वाचून कर्माची निवृत्ती होत नाही, ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या कर्माची मात्र निवृत्ती होते. ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याच्या कर्माच्या फलाची निवृत्ती होते. अज्ञानी मनुष्याच्या जीवाच्या कर्माच्या फलाची निवृत्ती होत नाही, कारण तो जीव म्हणतो मी केलं माझ्यामुळे झालं. ज्याला ज्ञान झालेलं आहे तो म्हणतो देह दृश्य आहे आणि देह माझा नाही पंचमहाभूताचा आहे, याच्यावरून त्यानं केलेली कर्म. आता तुम्ही सांगा, ज्याला ज्ञान झालेलं आहे तो निषिद्ध कर्म करणार नाही, सकाम कर्म करणार नाही, नित्यनिमित्ती कर्म करेल आणि भगवंताची सेवा करून मी काहीही त्यातलं घेत नाही तो आपल्याकडं, म्हणून तो मुक्त असतो. म्हणून असणारं त्यांनी ध्यानात ठेवायचे की अशुभ कर्माचे फल जे दुःख ते भोगण्याची इच्छा कोणाचीही नसते. मग इच्छा भावे करून त्या दुःखाची निवृत्ती का होऊ नये झाली पाहिजे, ती तर होत नाही. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुषा वाचून दुसऱ्या कोणाचीही कोणत्याही उपायाने कर्मफलाची निवृत्ती होत नाही. तर आता पूर्वपक्षीचे म्हणणे असे होते की संचितातील पुण्यकर्माच्या फलाची इच्छा सोडली त्याचे फल मुमुक्षूला मिळत नाही, असेच वेदांती म्हणतात. पण हे पूर्वपक्षीचे म्हणणे बरोबर नाही. वेदांतामध्ये आधीची फळे आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळ धाया म्हणजे जैसे. दुसरीचे मुलं आपल्या काकेत दुसऱ्याचे समजून घेतो, त्याप्रमाणे कर्माला आरंभ करण्यापूर्वी जर कर्मफलाची आशा टाकून देऊन कर्म केले तर त्या निष्काम कर्माचरण करणाऱ्याला आशा टाकून देऊन कर्म केले तर त्या निष्काम कर्माचरण करणाऱ्या पुरुषाला त्या कर्माचे फल स्वर्गादी हे मिळत नाही. निष्काम कर्माचरण करणाऱ्या म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणाऱ्या पुरुषाला हे फळ मिळतेच. ते फळ म्हणजे चित्तशुद्धी होय. बघा आता भगवंता म्हणजे कर्म उपासना जर असणारे आपण निष्काम केली, निष्काम, तर त्याचं फल काय आहे, चित्तशुद्धी आहे. आणि म्हणून मग चित्तशुद्धी झाल्याच्या नंतर मग असल्याला सद्गुरूकडे आपण शरण गेलेलो असतो आणि ते श्रवण करून आपल्याला आवरण दोष आपला काढून टाकतात आणि आवरण दोष काढून टाकल्याच्या नंतर मग आपल्याला माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होतं आणि याच्यानंच मग आपल्याला मुक्तता होत असते. अशा प्रायचित्ताने सर्व पापांचा नाश होतो. हे पूर्वपक्षांचे म्हणणे बरोबर नाही. अनंत कल्पाचे जे अगणित पाप त्याची एका जन्मात प्रायचित्त करून निवृत्ती होणार नाही. ईश्वर नामोच्चारण हे साधारण प्रायचित्त आहे, त्याची ही चित्तशुद्धीला उपयोगी आहे. तुम्ही जेवढं बी काय कर्म करताल ते असणाऱ्या चित्तशुद्धीसाठी त्याचा उपयोग आहे, हे ध्यानात घ्या. म्हणून ते म्हणले अशा प्रकारचे. तर फक्त एवढंच त्यांना सांगायचंय साधू संताला त्यांना एवढं सांगायचं आहे की किती प्रकारचे कसेही कर्म जरी तुम्ही केले म्हणजे तुम्ही आता निषिद्ध कर्म करत नाहीत, सकाम कर्म करत नाहीत, नित्यनिमित्ती कर्म करून भगवंताला अर्पण करायचे. झालेल्या कर्माचं फळ भगवंताला अर्पण करून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत ते ज्ञान घेऊन आपण नामचिंतन दिलेलं आहे, त्या नामचिंतनावर आरूढ राहणे, आजापा जपावर आपलं लक्ष असणे. तर हे नामचिंतन सतत झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे हे जे असा वेदांताचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? सिद्ध योग्याशिवाय इतरांनाही शक्य नाही म्हणले. सिद्धाला योग्याला सुद्धा ज्ञानाशिवाय मोक्ष मिळणार नाही, तर मग तुम्हा आम्हाला कसा मिळेल? सिद्ध योग्याला देखील ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत नाही असा वेदांताचा सिद्धांत आहे. तात्पर्य काम्य वेदांताच्या सिद्धांताला नाव ठेवणारी मंडळी की मी सरासरी खूप ठिकाणी ऐकतोय की ज्ञानाची गरज नाही. आता इथं ते सिद्धांती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, सिद्धांती म्हणजे एकनाथ महाराज, सिद्धांती म्हणजे श्रीकृष्ण भगवंत, सिद्धांती म्हणजे आपले सद्गुरू
आणि ते सांगतात की योग्याला देखील ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत नाही, असा वेदांताचा सिद्धांत आहे. तात्पर्य काम्य आणि निषिद्ध कर्म टाकून देऊन जो केवळ नित्यनिमित्ती कर्म करतो त्याच देखील या कर्माचे फळ भोगण्याकरता, तसे संचित शिवाशुभ कर्माचे फळ भोगण्याकरता अनंत शरीरे घ्यावी लागतील. अनंत शरीरे घेऊनही जीव ब्रह्मैक्य ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणजेच आत्मज्ञानाची गरज आहे, ब्रह्मज्ञानाची गरज आहे. आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे. तर ज्याप्रमाणे स्वप्नातील दुःखाची निवृत्ती जागे झाल्याशिवाय होत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचे अज्ञान हीच कोणी एक झोप तिची निवृत्ती आत्मज्ञान रूपी जागृती आल्याशिवाय होणार नाही. जीव ब्रह्मैक्य ज्ञान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती रूप जे मोक्ष रूपी प्रयोजन आहे त्याच्या प्राप्तीचे साधन आहे. याप्रमाणे या ग्रंथाचा अधिकारी, या ग्रंथाचा विषय, या ग्रंथाचं प्रयोजन ध्यानात घ्या. या ग्रंथाचा अधिकारी, या ग्रंथाचा विषय, या ग्रंथाचं प्रयोजन यांची सिद्धी झाल्यामुळे पहिल्या तरंगात प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य प्रापक कर्तृ कर्तव्य जन्य जनकादी संबंधाची सिद्धी सहज झाली. अशा रीतीने अनुबंध चतुष्ट सिद्धी झाल्यामुळे ग्रंथारंभ अवश्य व सफल आहे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. येणे वागेज्ञ तोसावे, तोसोने मज द्यावे. पसाये दान हे जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.